पाठ्यमागचं बोकूड दिसतंय का, ह्याला 3000 रुपये घालवलं तेव्हा कुठं, आता ती मस्तपैकी राहायला लागलाय, खायला लागलाय, प्यायला लागलाय. पावसाचे दिवस चालू आहे इथं आणि बघा पाऊस चालू आहे बघा बाहेर अक्षरशः. आणि बघा ही एक असा कच्चीमध्ये बोकाड आहे बघा. ही इकडे एक शिडी आहे आणि बघा इकडे एक शिडी आहे. अशी टोटल ना 2 शेरडं आणि एक बोकाड आहे. आणि ती दावाचा प्रश्न काय करतो माहिती आहे का, बघा ह्यांचा निवारा बघा. ही म्हणजे गावाकडे चालू आहे आणि बघा ही ह्यांचा निवारा. आणि बघा ही बोकाड आजही होतं आणि ह्याला खायचं काय सुधी खायला खात नव्हतं, काय नव्हतं. आणि आता अक्षरशः पाऊस चालू आहे बरं का, पाऊस चालू आहे. मी कोपट्यात अक्षरशः मी एकटाच थांबलो आहे, मी एकटाच थांबलो आणि तुम्हाला बोलावं म्हणलं. आणि बघा ही बोकुड कसा आहे बोकाड. हा पाऊस तर जोरात चालू आहे. तर काय सांगायचं, पावसाचा धिंगाणा चालू झाला आहे, पाऊस चालू आहे बघा. हे घर आमचं घर आहे आणि घरापुढं बाज आणि हे असा परपंच. आता मी पण हे असं आहे आणि बघा ही पत्रा एवढाच टाकला. इकडे एवढी एक जाळी, ही गाडी तिकडे गाडी माझी, मी तुम्हाला रेग्युलर धावतोयच. आणि बघा पावसाचा जोर कसा चालू आहे. पलीकडे एक जण चालू आहे पाऊस, इकडे यायला लागलाय पाऊस. आणि पूर्णपणे मी एकट्याच आता थांबलो इथं. आणि आज जावं तर भिजत्या, परंतु भिजल्याशिवाय तर काय मार्ग नाही, भिजावंच लागणार आहे, भिजून तर चालणार नाही. आणि ही निवारा, ही 3 शेरडं. ह्यांचा सांगायचा प्रश्न काय करतोय आता, ह्यांना पावसाळा लागला या आणि ह्यांना आता वैरणी फिरणी टाकाया म्हणलं का, वैरणी टाकायला ती खायला खाते ती आणि लय खात पण नाही ती. आणि निमार्द तसंच फेकते ती. आणि त्यापेक्षा आपण काय करा माहिती आहे का, पावसाचे दिवस चालू आहेत आणि आपली शेरडं. आणि बघा मी पण सामान्य माणूस नाही, तुम्हाला कायम दिसतोय मी, पण सांगायचा प्रयत्न करतो. ह्यातून तुम्हाला माझं भले, मला काय ह्यातून फायदा होणार आहे का, हे ह्याचा काय प्रश्न, अयो मला काय प्रश्न होणार आहे का. अवघड झाली. गावाकडे आलो बघा आज माझ्या घरला, मी आजीपाशीच राहतो या. आणि बघा ही पाऊस आणि पावसाचं असं वातावरण झालं आहे. आणि तेव्हा तिकडं आमची एक देशी गाय आहे, एक देशी कालवड आहे आमचं आणि एक देशी गाय. आता मग काय करायचं, त्यांना तर निवारा नाही बरं का. परंतु माझी पण परिस्थिती काय लय, मी मोठ्या नाही, तुम्हाला वाटत असेल मी लय मोठ्या भीत आहे, सगळं मस्त पैकी आहे. पण मी तुम्हाला सारखं ह्या अगोदर दिसलो या, मी सामान्य माणूसच आहे, सामान्य कुटुंबातलाच आहे मी. आणि सामान्य कुटुंबातला जरी असलो तरी मी कधी हार मानल्यातला मी नाही, कारण की उभ्या जिंदगीमध्ये हार मानून चालत नाही. आणि ही कशाला माहीत आहे का, आणि ही 2 शेरडं आहे की असंच प्रत्येक जणाच्या घरी काय ना काय जनावरं असते ती, त्याने आपली वेळेवरती असल्या पावसाळ्या टायमाला या बारक्या जनावराला भिजली ना, निस्तारा जरी पुन्हा आपल्यालाच निस्ताराला भले पैसे जरी नसलं बघा गरजेचं आहे. आज नुसता मागपासून पाऊस येते, अजून मी आलोय तसं मी गाडीवरून उतरलोय आणि आजीला पण घेऊन आलोय. जसं गाडीवरून उतरलोय तसं पाऊस दमान चालू होतो. बरं भिजलो नाही मी, आणि भिजलो असतो तर मला काही सुधी सुचलं नसतं. आणि ही पाऊस सगळं असं झालं आहे बघा, पाणी बघा झालं आहे, पाणी सगळीकडे पाणी चालू आहे. एवढा निवारा असल्यामुळं जरा काय वाटत नाही, एवढा निवारा असल्यामुळंच सगळं मस्तपैकी चालू आहे. आणि बघा ही बघा पाऊस सगळीकडे पाणी झालं या. आणि पावसाचं वातावरण इकडे झालंय बघा, ही इकडं आतमध्ये यायला लागले, कापट्यामधनं आतच यायला लागले, सगळीकडून असा निवारा झालाय. आणि बघा ही वलगार. आणि मी पण म्हणलं तुम्हाला सांगायचा प्रयत्न करावा, ह्याच्या अगोदर काय नाही बघा, मी पण सामान्य माणूस, सामान्य घरचाच आहे. आणि घर असलो म्हणून कधी उभ्या आयुष्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आणि कधी म्हणलं नाही मी तुम्हाला एक पुण्याला, तुम्ही काय करता ह्याकडे लक्ष देऊ नका. आपण काय करतोय आणि कोण काय करतोय ह्याच्याकडे लक्ष देऊन उपयोग नाही. आणि करायचं की स्वतः येऊन करा. आता पावसाचा वेग चालू झालाय, की पावसाच्या वेगानं चालू झालाय. आणि ही मागची शिरडं बोकडं ही हाय, ह्यांना एवढा जरी निवार असला तर सांगायचा प्रश्न, एवढा जरी निवार असला तरी काही सुधी होऊ शकत नाही. आणि तीच आपल्याला सुखाच्या आणि दुःखाच्या वेळेस आपल्यापाशी कोणाचा निवारा असला किंवा नसला, ते आपलं पडकं घर असू द्या, की पडकं घर कायम उपयोग येते. आणि जरी घरात पाणी आलेलं एक नाही का आपण झाकून करू शकतो, काय ना काय करू शकतो. एका शेजारचं घर तिकडचं पाणी येते, इकडं पाऊस चालू आहे, इकडं पुढं पण पाऊस चालू आहे, पुढं पण चालू आहे, सगळीकडे पाऊस चालू आहे. आणि बघा इकडे एवढासा घास आहे आणि बघा पाणी सगळं बघा इकडं आले. गरज असते, नुसतं गरज असते. आता किती वाजले त्या, फक्त 3 वाजले ते 3. पण पावसाचे दिवस आता जोरात चालू राहायचं. आणि आपण आता ना
एक वेळेस भाकर खायची राहू द्या, परंतु आपल्या पण घरची लेकरांना लहान द्या, पावसाची पिळून द्यायचा प्रयत्न करा नका. आणि प्रयत्न करणं म्हणून मी सांगतो तुम्हाला, ही असला महामारी आहे ही पाऊस म्हणजे एक प्रकारचं. त्यामध्ये एक गोष्ट आणखी पडलं फिरलं तर निस्ताराचं बरं का माझ्या असलं आपल्याला निस्ताराचं. आणि जनावर फिनवर जरी कोणाची असली जरशा जनावर कोणाची असतील ना, त्यांना सांगतो त्यांना भिजून देऊ नका. कारण की काही भिजली तर सती परिस्थिती सांगतो, ती भिजलीनंतर त्यांना काय सुधरत नाही, त्यांना सर्दी होती आणि आजारी पडते. कोणाच्याला आपल्या एका पावसाच्या एका 15 मिनिटाच्या पावसामुळं आपल्याला 1500 रुपये घालावं लागतात एका टायमाला. तसं ह्यांना काय शर्दाशी ही काय होऊ शकत नाही. बोकडाला काय शर्दा हो रे बापरे, अरे बापरे, लय अवघड झालं की हो. सगळं लय धिंगाणा उठलाय. अरे सगळीकडे पाणी पाणी चालू झालंय बघा, सगळीकडे पाणी चालू झालं या. आणि तुम्ही बघा बघा, सगळीकडे पाणी चालू झाले सगळीकडं. कुठे असं नाही म्हणजे आता पूर्णपणे आवाज कसला बेकार होणार. लाईट गेली का? लाईट पण नाही, मोबाईल चार्जिंग फक्त 4 का 5% आहे. तरी तुम्हाला बोलायचा प्रयत्न करावं म्हणलं. सगळं पाणी हे कोपत्यातनं झालंय सगळं. बाबा लय बेकार पाऊस झाला. सगळं पावसाचा धिंगाणा उठलाय. तिकडं पावसाचा सगळा धिंगाणा झालाय. बाबा घरातली हाक मारती ती मला. घरात जातो बरं का, तो सांगायचा प्रयत्न केलाय एक वेळेस भाकर खायची राहू द्या, परंतु आपण निवाऱ्याला जाऊन बसायचा प्रयत्न करा. कारण की आपला जीव गेल्यावर उपयोग काय नाही बरं का. धन्यवाद. हा.